आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात। अतिशय कमी वेळात आपण हे प्रश्न घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यामध्ये। प्रश्न 2, भारतातील पहिली सर्व मुलींची सैनिकी शाळा कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे वृंदावन इथे। तसेच या हप्त्यामध्ये झालेले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सुद्धा आज आपण रिपीट घेतलेले आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला। प्रश्न 3, द्रव्य पोर्टल कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर त्याचं उत्तर आहे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेचा। प्रश्न 4 पाहूया। महिला T20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद कोणी शतक केले? तर त्याचं उत्तर आहे किरण नवगिरे यांनी। प्रश्न 5, रॉड्रिगो पाज कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले आहेत? तर त्याचं उत्तर आहे बोलिव्हिया देशाचे। प्रश्न 6, भारताने कोणत्या देशात त्यांच्या तांत्रिक मिशनला पूर्ण दूतावासाचा दर्जा दिला? तर त्याचं उत्तर आहे अफगाणिस्तानमधील। प्रश्न 7 पाहूया। क्रिस्टन प्रेसने कोणत्या खेळातून निवृत्तीची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे फुटबॉल या खेळातून। प्रश्न 8, कोणत्या देशाचा विकास दर 4.8% पर्यंत घसरला आहे? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाचा। प्रश्न 9, कायदा मंत्रालयाने किती राज्यांमध्ये नोटरींची संख्या वाढवली आहे? तर त्याचं उत्तर आहे 4 राज्यांमध्ये। प्रश्न 10 पाहूया। कोणत्या राज्यात कटी बिहू उत्सव साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये। प्रश्न 11, 70 फूट उंच राष्ट्रध्वजाचे कुठे उद्घाटन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे सिक्कीम राज्यामध्ये। प्रश्न 12, कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींनी अलीकडेच संसद बरखास्त केली? तर त्याचं उत्तर आहे मेडागास्करच्या राष्ट्रपतींनी। प्रश्न 13 पाहूया। निधन झालेले पंकज धीर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर त्याचं उत्तर आहे अभिनय। प्रश्न 14, विश्वास योजना अलीकडेच कोणी सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर मनसुख मांडविया यांनी। प्रश्न 15, गुगल AI हबची स्थापना कुठे करण्याची घोषणा करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम इथे। प्रश्न 16 पाहूया। मायक्रोसॉफ्ट आणि अँथ्रोपिकचे वरिष्ठ सल्लागार कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे ऋषी सुनक हे। प्रश्न 17, केंद्र सरकारने कोणत्या नदीवर 1856 मेगावॅटचा सावळकोट प्रकल्प सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे चेनाब नदीवर। प्रश्न 18, दिल्ली सरकारने कोणत्या परिसर राखीव वन म्हणून घोषित केला? तर त्याचं उत्तर आहे दक्षिणी रिज। प्रश्न 19, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF महासंचालक कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे प्रवीर रंजन हे। प्रश्न 20, 2025 चे IBSF वर्ल्ड बिलियर्ड्स विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे सौरव कोठारी यांनी। प्रश्न 21, महिला आशिया हॉकी विश्वचषक 2025 कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे चीन देशाने। प्रश्न 22 पाहूया। भारत सरकारने कोणत्या राज्यात ओजू जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश मधील। प्रश्न 23, G20 ऊर्जा संक्रमण मंत्रिस्तरीय बैठक कुठे झाली? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिकेमध्ये। प्रश्न 24, कोणत्या राज्य सरकारने गोमती पुनरुज्जीवन अभियान सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने। प्रश्न 25, भारतातील पहिले एकात्मिक ऑन्कोलॉजी संशोधन केंद्र कोठे सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे गोवा राज्यामध्ये। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।